पुढील कार्यवाही त्यांच्यावर होणार आहे। बजावण्यासाठी आता नाशिक पोलिसांची टीम नाशिक पोलीस आयुक्तालयातून आता मुंबईच्या दिशेने निघते आहे। आपण जर समोरच्या दृश्यांमध्ये पाहिलं तर हीच ती टीम आहे जी टीम आता नाशिकहून मुंबईला लीलावती हॉस्पिटलमध्ये माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने जे अटक वॉरंट बजावलेलं आहे ते वॉरंट बजावण्यासाठी निघालेली आहे। ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो। नाशिक पोलिसांचं हे पथक आता सुरुवातीला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होईल। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांची भेट पोलिसांच्या या टीमकडून घेतली जाईल आणि त्यानंतर मग माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने जे नॉन बेलेबल अटक वॉरंट बजावलेलं आहे ते त्यांना बजवायचं आहे। त्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेतली जाईल। त्यानंतर स्वतः माणिकराव कोकाटे यांना हे अटक वॉरंट बजावण्याची प्रक्रिया जी आहे ती नाशिक पोलिसांच्या या टीमकडून केली जाणार आहे। जर पोलीस त्यावेळी माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्याची देखील शक्यता आहे। मात्र डॉक्टरांनी जर माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यास नकार दिला, परवानगी दिली नाही तर मात्र पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांच्यावर नेमके आतापर्यंत कोणते कोणते उपचार केले गेलेले आहेत त्याची चौकशी पोलिसांकडून केली जाईल आणि त्यानंतर मग पोलीस जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना जर रुग्णालयातून घेऊन जाता येत नसेल तर त्या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते डॉक्टरांना या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल आणि त्यानंतर मग पोलीस जे आहे ते बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी दाखल होतील आणि त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्या वार्ड बाहेर बांद्रा पोलीस ठाण्याचे जे पोलीस आहे ते गार्ड म्हणून त्या ठिकाणी लावले जाणार आहेत। ACP संदीप मिटके सर आत्ता या ठिकाणी बोलतायत। आपण मी पकडतो तुम्ही सोडा रोल का सर। आता आपली टीम मुंबईला रवाना होते, कशासाठी रवाना होते आणि कोण कोण असणार आहे टीम? तर या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। कोकाटेंचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे। अजित पवार यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भातली माहिती दिलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये मुंबई करता रवाना होत आहे। किती अधिकारी याच्यामध्ये आहे, किती कर्मचारी आहेत? 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे। धन्यवाद। NBWG वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो। पुढची कारवाई कशी असेल सर? कायदेशीर कारवाई कशी? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे आम्ही। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे। थँक्यू। पाहतोय कोकाटेंचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे। तर दुसरीकडे नाशिकवरून नाशिक पोलीस आता मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। त्यामुळे कोकाटेंवर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। सुरुवातीलाच नाशिक पोलीस मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर कोकाटेंना अटक करणार की नाही त्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। रुपाली, या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। कोकाटेंचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलात तर नाशिकहून पोलीस देखील मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते।